नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पूनमताई पवार यांच्या वतीने मतदारसंघातील प्रत्येक गावात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी महिलांशी थेट संवाद साधलाय। 17 जानेवारीला बरबडा सर्कलमधील सावरखेड येथे तर 18 जानेवारीला रातोळी, माहेगाव, कार्ला खुर्द आणि लालवंडी यासह अनेक गावांमध्ये हे कार्यक्रम संपन्न झाले। पूनमताई पवार यांची मतदारसंघात एक आमदार दोन कामगार अशी ओळख असून त्या सदैव विविध उपक्रमांद्वारे जनसंपर्कात असतात। हळदी कुंकवाच्या या निमित्ताने त्या ग्रामीण भागातील शेतकरी महिलांच्या अडचणी जाणून घेत आहेत। मतदारसंघातील महिलांचा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून आपल्या अडचणी थेट मांडता येत असल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे। या जनसंपर्क मोहिमेमुळे बरबडा सर्कलमध्ये महिलांची मोठी एकजूट दिसून येत आहे। या ठिकाणी मला एवढंच सांगणं राहील की सन 2017 पासून या ठिकाणी मी नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत असते। हा आपल्या भारतीय संस्कृतीचा, हिंदू संस्कृतीचा वारसा आहे। त्यानुसार आम्ही महिलांसाठी हा कार्यक्रम घेत असतो। त्याच्या मागे कुठलंही राजकारण त्या ठिकाणी नाही। पण आपल्याला मला एवढंच सांगणं आहे की मी मांजरम सर्कलमध्ये जेव्हा हळदी कुंकवाची सुरुवात यावर्षी केली तेव्हा विरोधकांना प्रश्न पडला की मांजरम सर्कल हे ओपनला सुटलं की काय। पण आपल्या माध्यमातून मला त्या विरोधकांना माझं एवढंच सांगणं राहील की हा आपल्या हिंदू संस्कृतीचा वारसा आणि हा वारसा चालवणारा आम्ही भारतीय, तर त्याच्यामध्ये कुठल्याही विरोधकांनी त्याचा लाभ घेऊ नये, फायदा घेऊ नये असं मी आवर्जून या ठिकाणी सांगेन। आणि आजपर्यंत हा कार्यक्रम होत आलेला आहे आणि याही पुढील काळात हा कार्यक्रम हळदी कुंकवाचा असाच होत राहील। या हळदी कुंकवाच्या माध्यमातून महिला भगिनींना भेटणं, आचार विचारांची त्या ठिकाणी देवाणघेवाण करणं, एकमेकांचा स्नेह, एकमेकांचा जिव्हाळा त्या ठिकाणी उजाळा देणं आणि ग्राम पातळीवरच्या त्या ठिकाणी अडचणी ज्या काही असतात, तक्रारी काय असतात या माध्यमातून माहिती करून घेणं, अवगत करून घेणं आणि त्याला मार्ग दाखवणं किंवा त्या सोडवणं हा याच्यातला प्रामाणिक असा हेतू आहे। धन्यवाद। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।